ईव्हीएम मशीनच्या संदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि याचं अगदी ज्वलंत उदाहरण आहे ते म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे 48 मतांनी वायकरांचा विजय झाला त्यानंतर आता पोलीस तपासानंतर हे निष्कर्ष निघाले की इकडे वायकरांचाच एक नातेवाईक फोन वापरत होता, त्यांचा मुलगा फोन वापरत होता, तो फोनवरती त्याच्या OTP येत होता मशीनचा। असं की पहिली चूक ती म्हणजे ईव्हीएम मशीनची मतमोजणी झाल्यानंतर पोस्टल बॅलेटची मतमोजणी करणे हे कायद्यातच बसत नाही। असा प्रयत्न बारामतीत पण झाला, पण बारामतीत आम्ही सतर्क राहून, आम्ही नाही सुतिरियाताई आणि त्यांची टीम सतर्क राहून आम्ही ते हाणून म्हणजे आमच्या त्यांच्या माणसांनी हाणून पाडलं। मी मानतच नाही की अमोल कीर्तीकरचा पराभव झालेला आहे, हा प्लॅन्ड पराभव आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टाला तेच बजावून सांगतो की आता एलॉन मस्कनी सांगितलंय की ईव्हीएम मशीन कॅन बी हॅक्ड। आता एलॉन मस्क काही वेडा माणूस नाही ना, येडा गबाळा नाही ना कोणी एलॉन मस्क। आणि माझं आजही म्हणणं आहे हे सगळं झाल्यानंतर की तुम्ही ज्या 117 जागा निवडून आणल्या 1000 मतांनी तुम्ही जिंकलात, फक्त त्या सगळ्या ईव्हीएमच्या ताकदीवर निवडून आणल्या, कारण तुम्हाला हे सगळं माहिती होतं की आपली संख्या किती येणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।